मित्रांनो, केरळमधील वेंजरामुडू येथे एका 23 वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीसह काका, काकी, भाऊ, आजीची निर्घृणपणे हत्या केली होती. या 5 जणांच्या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली. अशातच आता आरोपी अफानने ती माझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून मी प्रेयसीचीही हत्या केली असं संतापजनक खुलासा केलाय. पाहूया त्याविषयी सविस्तर माहिती. नमस्कार, मी सुरेश. इनसाइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी प्रेयसीची हत्या केली कारण ती माझ्याशिवाय एकटी राहू शकणार नाही असा धक्कादायक खुलासा केरळमधील वेंजरामुडू सामूहिक हत्याकांडातील आरोपी 23 वर्षीय अफानने केली. हत्येनंतर आरोपी अफानने स्वतः वेंजरामुडू पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला, ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती आता स्थिर आहे आणि चौकशीनंतर त्याला औपचारिकरित्या अटक करण्यात आली. शुक्रवारी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी सांगितले की या जघन्य गुन्ह्यामध्ये आर्थिक अडचणी हे एक मोठे कारण असू शकते. तपासात असे आढळून आले की आरोपीने 14 वेगवेगळ्या कर्जदारांकडून सुमारे 65 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला त्याने त्याची आई आणि भावासोबत आत्महत्या करण्याचा विचार देखील केला होता, परंतु 24 फेब्रुवारी रोजी त्याने त्याच्या 88 वर्षीय आजी, 13 वर्षीय भाऊ, प्रेयसी, काका आणि काकू यांची हत्या केली. अफानची आई शेमी, जिचं वय 47, यांच्यावर देखील आरोपीने हल्ला केला होता, पण त्या थोडक्यात बचावल्या. त्यांनी त्यांचे घर गहाण ठेवून कर्ज घेतले होते, जे नंतर बँकेने जप्त केले होते. कुटुंबावर एकूण 75 लाखाचे कर्ज होते, ज्यामुळे कुटुंबात नेहमी वाद होत असत. अफानची उधळपट्टी करण्याची सवय तसेच आखाती देशात त्याचा बंद पडलेला व्यवसाय हे आर्थिक कर्ज वाढण्याच्या कारणासाठी जबाबदार धरले जात होते. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तज्ञ मानसोपचार तज्ञांच्या गटाकडून अफानच्या मनोविकृती संबंधी समुपदेशन केले जाईल. तसेच या पॅनल कडून अफान हा या हत्या करताना कथित डार्क वेबच्या प्रभावाखाली होता का याचा तपास केला जाणार आहे. तो ड्रग्ज व्यसनी नव्हता किंवा व्यावसायिक खुनीही नव्हता. पीडित लोक हे त्याचे शत्रू नव्हते, तर जवळचे नातेवाईक आणि त्याची गर्लफ्रेंड होती. तरीही त्याने असे भयानक कृत्य केले. तो म्हणतो की आर्थिक संकटामुळे त्याने हे केले, परंतु आपल्याला अधिक चौकशी करण्याची आवश्यकता आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकारी त्याच्या सोशल मीडियाचा वापर, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांचे देखील विश्लेषण करत आहेत, जेणेकरून या हत्याकांडात इतर काही घटक आहेत का हे ठरवले जाऊ शकते. आरोपीच्या वडिलांनी मात्र गुन्ह्यामागील आर्थिक संकट हे कारण असल्याचे नाकारले. आमच्या कुटुंबावर कोणतेही मोठे कर्ज नव्हते, हत्येमागील खरे कारण माहीत नाही आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा असे त्यांनी म्हटले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि येत्या काही दिवसात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. मात्र स्वतःच्या नातलगांना आणि प्रेयसीला मारण्याची वेळ का यावी एखाद्या व्यक्तीवर, हा शोध आणि विचार करण्याजोगा प्रश्न आहे. यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.